100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये यावर आधारित भारतीय न्यायव्यवस्था आहे. पण हे वाक्य ऐकायला चांगलं वाटतं. वास्तविक परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे. उत्तर प्रदेश मधील प्रकरणाचंच घ्या ना. 104 वर्षीय लखन पासी हे आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतात. तब्बल 48 वर्षानंतर अलाहाबाद उच्च न्यायालय त्यांची निर्दोषपणे मुक्तता करते. गुन्हा नसतानाही खोट्या तक्रारी, खटले लावून अडकलेल्या लोकांची असंख्य उदाहरणं आहेत. उमर खालिदचं तर पूर्ण तारुण्य तुरुंगाच्या बंद कोठडीत गेला. सोनम वांगचुक सारख्या सच्चा समाजसेवकाच्या पाठीशी संपूर्ण देश उभा राहतो, तरी देखील न्याय मिळत नाही. जर त्यांची ही अवस्था असेल तर देशातल्या सामान्य माणसाची अवस्था काय आहे? न्यायाची आस लावून बसलेल्या काहींचा तर पोलीस कोठडीतच मृत्यू होतो, तर काहींची हत्या. भारतीय न्यायव्यवस्थेवरील उडालेल्या लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचं काम मदुराई जिल्हा सत्र न्यायालयानं केलंय. या न्यायालयानं सोमवारी एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. कोरोना काळात एका व्यापारासह त्याच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे कोठडीतील हे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. नेमकं हे प्रकरण काय? कोठडीत असलेल्या बाप लेकाची पोलिसांनी कशी हत्या केली आणि या सगळ्यात न्यायालयाची बाजू काय आहे, हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. हे संपूर्ण प्रकरण कोरोना काळातलं आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं. दुकानदारांना काही नियम लागू करण्यात आले. तुतीकोरन जिल्ह्यातील सातानुकुलम येथील व्यापारी असलेल्या पी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांनी आपले मोबाईलचे दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ उघडे ठेवले. त्यांनी नियम तोडला असा आरोप पोलिसांनी केला होता. या एका कारणावरूनच जयराज आणि त्याचा मुलगा बेनिक्स या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला. कोठडीत असताना पोलिसांनी त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. 3 दिवस या बापलेकाला पोलिसांनी डांबून ठेवलेलं. फक्त डांबूनच नाही तर संपूर्ण रात्र त्यांचा अमानुष छळ करण्यात आला, ज्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या. अतिरक्तस्राव झाल्यामुळे 22 जून रोजी बेनिक्सचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील जयराज यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांवर व त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हे प्रकरण त्यावेळेस इतकं तापलं होतं की देशात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मद्रास हायकोर्टानं या प्रकरणात स्वतःहून दखल घेतली. पोलिसांकडून अहवाल मागवला. न्यायाची मागणी जोर धरू लागल्यानं हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी सातानुकुलम स्टेशन इन्चार्ज जे श्रीधर होते. त्यांच्यासह अन्य पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयानं मार्च 2026 मध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवलं. सोमवारी म्हणजे 6 एप्रिल रोजी शिक्षेची घोषणा करताना न्यायालयानं अत्यंत कडक ताशेरे ओढले. पोलिसांनी केवळ मारहाण केली नाही, तर हत्येच्या उद्देशानंच हे कृत्य केलं असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. आरोपींनी निशस्त्र आणि निष्पाप लोकांवर हल्ला केला होता. त्यामुळे आरोपींचे वय किंवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना कमी शिक्षा दिली जाऊ शकत नाही असं स्पष्ट करत न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम केली. या खटल्यादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध झालं की पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष छळामुळेच जयराज आणि बेनिक्स यांचा जीव गेला. या प्रकरणात सुरुवातीला एकूण 10 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र खटल्याच्या प्रक्रियेदरम्यान 2020 मध्येच एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उर्वरित 9 अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना आता फाशीच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. या प्रकरणात 9 पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यात निरीक्षक एस श्रीधर, उपनिरीक्षक पी रघु गणेश, के बालकृष्णन यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबतच मुख्य हवालदार असलेले एस मुरुगन आणि ए समदुरई, हवालदार एम मथुराज, एस चेल्लादुराई, एक्स थॉमस फ्रान्सिस, एस विलुमुथू यांचाही समावेश आहे. भारतीय इतिहासातलं हे पहिलंच प्रकरण आहे ज्यात कस्टोडियल डेथमुळे सरळ पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण 2019च्या एका अहवालानुसार भारतात दररोज 5 व्यक्तींचा कोठडीत मृत्यू होतो. 2016 ते 2022 या कालावधीत भारतात एकूण 11,656 मृत्यू कोठडीत झाले होते. तर 2023 या वर्षात एकूण
1754 कोठडीतील मृत्यूची नोंद करण्यात आली होती. हा फक्त एक आकडा नाहीये, तर न्याय व्यवस्थेतून न्याय संपत चालण्याची भावना देखील आहे. भारतातील कस्टोडियल डेथ मध्ये सर्वाधिक जास्त मृत्यू होतात. डिसेंबर 2024 मध्ये परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू होतो. शरीरावर 24 जखमा आढळतात. पोलिसांनी केलेल्या क्रूर मारहाणीतच सोमनाथचा मृत्यू झाल्याचं समोर येतं. दोषी पोलिसांवर FIR सुद्धा दाखल केली जाते. या प्रकरणात SITची स्थापना केली जाते. पण पुढे दोषी पोलीस अधिकाऱ्यांचं काय होतं? आजही सोमनाथला न्याय मिळेल या आशेवर त्याचं कुटुंब आहे. तामिळनाडूतील प्रकरण हे भारतातील कस्टोडियल डेथच्या इतिहासात पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची दुर्मिळ घटना मानली जाते. लोकशाहीत रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा न्याय व्यवस्था किती कठोर होऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला 6 वर्षांनंतर खऱ्या अर्थानं न्याय मिळालाय. पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा गैरवापर करणाऱ्यांसाठी हा निकाल एक मोठा धडा आहे.